आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारामती विधानसभेची ही पोटनिवडणूक होत आहे. या राज्याचे नेते अजितदादा पवार साहेबांचं अपघाती निधन झालं आणि दादांच्या निधनानं या परिसरामध्ये राज्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली. एक काम करणारा नेता आणि सर्वांना नेहमीच उपलब्ध होणारा नेता, सर्वांशी अत्यंत आपुलकीने वागणारा नेता आज आपल्यामध्ये आज राहिलेला नाहीये. आणि ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनीत्रा वहिनी पवार ही निवडणूक लढवत आहेत. आणि ही निवडणूक लढवत असताना मी सुनीत्रा वहिनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि विशेषतः हाके सरांनी यामध्ये सुनीत्रा वहिनींना सहकार्य करावं, पाठिंबा द्यावा ही विनंती करण्यासाठी मी आज सुनीत्रा वहिनींच्या वतीनं हाके सरांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे. मी हाके सर आणि मी, किरणदादा असतील, आमचे बापूरावजी असतील, पांडुरंगजी असतील, आमचे देवकाते साहेब असतात, आता मी सगळ्यांची नाव घेतलं. टकले भाऊ जिथं आमचे टकले पाहून असतात सगळ्यांशी मी आता ते सगळ्यांची तिथं आम्ही चर्चा केली. सूरज असेल आणि सगळ्यांना त्यांची चर्चा केल्यानंतर हाके सरांना बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होणं का गरजेचं आहे आणि आपण माघार वहिनींना पाठिंबा देणं का गरजेचं आहे हे मी हाके सरांना सांगितलं. आणि हाके सरांना सांगितल्यानंतर हाके सर पण आता तुम्हाला तो खुलासा करतीलच. आणि हाके सरांनी निश्चित प्रकारे चांगल्या विचाराबरोबर चांगल्या गोष्टीला हाके सर मी म्हटलं नेहमीच पाठिंबा देतो. या हाके सरांची भूमिका ही राहिलेली आहे. तर निश्चित प्रकारे मी आज आपल्या वतीनं मी सर्वच उमेदवारांना, जे बाकीचे उमेदवार त्यांना विनंती करतो, ही निवडणूक पोटनिवडणूक आहे. आपल्याला खरंच अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली जर व्हायची असेल तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी प्रयत्न करावं, सर्वांनी माघार घ्यावी ही मी आपल्या माध्यमातून सर्व उमेदवारांना विनंती करतो. बघा, ज्यावेळी माणूस प्रामाणिकपणे काम करतो, ज्यावेळी बघा आपल्याला एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. आता माझा फॉर्म तयार आहे आणि आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं की आपल्याला अशा प्रेसला सामोरं जावं लागेल. त्यामुळे मी जरूर तुम्हाला सांगेन की ही भूमिका घेत असताना, विद्रोहाची भूमिका घेत असताना, ज्यावेळी समाजातल्या शेवटच्या घटकाचा आपण आवाज उठवायला जातो त्यावेळी या गोष्टीने सामोरं जावंच लागतं. यातून तावून सुलाकून निघाल्याशिवाय पुढे आपल्याला वेळ येणारच नाही. मी आता माझे जे प्रश्न आहेत, मी जे बोललेलो आहे त्याच्यावर मी स्टिकअप आहे. माझा आजपर्यंतचा अनुभव माझा तरी समाधानकारक नाही, म्हणून मी एवढ्या आकांड तांडव करून मी बोलत होतो.